पोलीस एफ-आय-आर नोंदवत नसतील तर काय करावे? तर नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सागर पांचाळ. अनेक वेळा असे घडते की एखादा गुन्हा घडल्यानंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जातो. परंतु काही वेळा पोलीस एफ-आय-आर नोंदवण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकाला काय करावे हा मोठा प्रश्न पडतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर पोलीस एफ-आय-आर घेत नसतील तर कायदेशीररित्या पुढे कोणते 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 उपाय उपलब्ध आहेत. तर सर्वप्रथम आपण एफ-आय-आर म्हणजे काय हे समजून घेऊया. एफ-आय-आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. जेव्हा एखाद्या कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये दखलपात्र गुन्हा बाबत पोलिसांना माहिती दिली जाते, तेव्हा ती माहिती लेखी स्वरूपात नोंदवली जाते. त्याला आपण एफ-आय-आर असे म्हणतो. कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे असा गुन्हा ज्यामध्ये पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याची आणि तपास करण्याचा अधिकार असतो. दुसरं, नवीन कायद्यानुसार म्हणजे बी-एन-एस-एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. यामध्ये नवीन कायद्यानुसार, नवीन तरतुदीनुसार काही गोष्टी दिलेल्या आहेत. जसे की एफ-आय-आर नोंदवण्याबाबतची तरतूद. आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी-एन-एस-एसच्या सेक्शन 173 म्हणजे 173 नुसार सर्वप्रथम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. त्याला आपण एस-पी म्हणतोय, सुपरिन्टेंडेंट ऑफ पोलीस. जर स्थानिक पोलीस स्टेशन एफ-आय-आर घेत नसतील तर तुम्ही सुपरिन्टेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे एस-पी यांच्याकडे आपण लेखी तक्रार पाठवू शकतो. बी-एन-एस-एस सेक्शन 173 क्लॉज 4 नुसार नागरिकाला हा अधिकार आहे. एस-पी तक्रार मिळाल्यानंतर स्वतः एफ-आय-आर नोंदवू शकतात किंवा संबंधित अधिकाऱ्याला तपास सुरू करण्याचे आदेशही देऊ शकतात. उपाय नंबर 2, दंडाधिकारी न्यायालयाकडे अर्ज. मॅजिस्ट्रेट कोर्ट. जर एस-पीकडे तक्रार करूनही एफ-आय-आर नोंदवली गेली नाही तर तुम्ही संबंधित मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये अर्ज करू शकता. बी-एन-एस-एस सेक्शन 175 म्हणजे 175 अंतर्गत मॅजिस्ट्रेट पोलिसांना एफ-आय-आर नोंदवण्याचे आणि तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश देऊ शकतात. उपाय नंबर 3, खाजगी तक्रार. त्याला आपण प्रायव्हेट कंप्लेंट सुद्धा म्हणतो. एखाद्या प्रकरणात पीडित व्यक्ती थेट मॅजिस्ट्रेटसमोर प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकते. त्यानंतर न्यायालय पुरावे तपासून पुढील कारवाईचे आदेश देऊ शकते. नंबर 4, काही महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये सर्वात पहिला आहे ललित कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ यूपी. यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की दखलपात्र गुन्हा जर कॉग्निझेबल ऑफेन्स असल्यास एफ-आय-आर नोंदवणे पोलिसांची अनिवार्य आहे. म्हणजे जर एखादा गुन्हा जर दखलपात्र असला, सिरियस असला तर पोलिसांनी एफ-आय-आर नोंदवणे ह्या त्यांच्यासाठी अनिवार्य केलेलं आहे कोर्टाने. ललित कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ यूपी या केसमध्ये. नंबर 2, साकिरी वासू वर्सेस स्टेट ऑफ यूपी. जर यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की जर पोलीस तपास करत नसतील किंवा एफ-आय-आर नोंदवत नसतील तर पीडित व्यक्ती मॅजिस्ट्रेटकडे जाऊन योग्य आदेश मिळवू शकते, असं पण सांगितलं आहे. तर यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे नवीन सुधारणा पण झालेली आहे. झिरो एफ-आय-आर आणि ई-एफ-आय-आर. आता नवीन कायद्यानुसार तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफ-आय-आर नोंदवू शकता. मग तो गुन्हा त्याच्या हद्दीत घडला नसला तरीही. तसेच आता ई-एफ-आय-आरद्वारे ऑनलाईन तक्रार करण्याची सोयी उपलब्ध झाली आहे. निष्कर्ष मित्रांनो, जर पोलीस एफ-आय-आर नोंदवण्यास नकार देत असतील तर घाबरण्याची गरज नाही. कायद्याने तुम्हाला तुमचे अधिकार दिले आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या कायदेशीर हक्काची माहिती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.